खरं तर या सीना नदीच्या महापुरामुळे या मुख्य गावामध्ये खरं तर मुख्य रस्त्यामध्ये उभे आहोत. गुडघ्यापर्यंत पाणी आहे आणि रस्त्यापासून एक 20 फुटावर जे घर आहे ते घर 10 ते 15 फूट पाण्यात आहे. तुमचं घर आहे का? हो, आंबादा शंकर वाघमारे. बरं, काय म्हणताना अचानक आलं पाणी, घरातलं साहित्य वगैरे काढायला वेळ वगैरे वेळ भेटला? वेळ वेळ मिळाला नाही जास्त. घरात काय काय आहे? घरात सगळं साहित्य जीवनावश्यक वस्तू सगळ्या आतमध्ये धान्य आहे. 10 फुटाचा खड्डा, खोल पाणी, एवढं पाणी आहे. एकदा काय झालं नाही, काय झालं नाही, भांडी कोंडी सगळं आतमध्येच आहे. एखादं टीव्ही ही ती किंवा काय सगळं कूलर आतमध्ये ही ती असलं तर पाणी सगळं- मिक्सर ही ती खराबच झाला असेल. खराबच झालं आतमध्ये सगळं. हां. आता सगळे भांडी कोंडी धान्य होतं, 10-12 पोती, 4 कुटुंबाची इथं 4 कुटुंबाचा सगळा संसार आतमध्येच आहे. जनावर, कोंबड्या हे सगळं. शासनाकडून ज्यांच्या घरात पाणी केलेलं आहे 5,000 रुपयेचं निधी तात्काळ देण्याचं जाहीर केले. तेवढं पुरत नाही आम्हाला. तेवढं आता सध्या सर आमचं तेवढं धान्यच आहे आतमध्ये. 5,000चं फक्त धान्य. धान्यच आहे सगळं. तर एखादं गव्हाचं किंवा ज्वारीचं पोतं जरी भिजलं तरी पण 5,000 रुपये क्विंटलपर्यंत त्यांची किंमत होते. 2-3 पोती तर कमीत कमी भिजल्या असतील. एखादं सामान आमचं सामान त्या जास्तच मॅलरी करून घेतो का त्या तिथं सगळं तिकडे होते आतमध्ये. भरपूर म्हणजे सगळं नुकसान झाले. एखादं पडझड होऊ शकते. खरं तर तुमचं घर झालं, पूर्ण सगळं पण पूर्ण गेले भिंतीला सगळं. पण तडा हा, चालला. वाहून चाललं आता सगळं पाक. आता काय धर वगैरे आहे का खाली? काय दरबीर काय नाही. मग घराचं अवघडच आहे पाणी पार उतरल्यावर पण. पाक भर हे होऊन जाते की नाही, खराब होऊन जाते. कमीत कमी घराला 50,000 रुपये तरी खर्च येते. परिस्थिती भयानक आहे. ही 5,000चा निधी पुरेल असं वाटते का तुम्हाला? काय पुरणार आहे? 5,000 कुठं जाणार हे कळणार सुद्धा नाही. इथे पूर्ण इथं सगळं आतमध्ये जाणे सगळं पाक अडचणी. नुकसान झाले घराचं. नुकसान तेवढं भरपूर झालेलं आहे. कुठल्या कुठल्या घरामध्ये 4-4, 5-5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. शासन कुठपर्यंत पोहोचेल किंवा काय होईल काय सांगता येत नाही. एकंदरीत सर्वसामान्य नागरिकांचं राहण्याचा जो मूलभूत प्रश्न आहे, वीज तर पाणी वीज हे तर ठप्प आहेतच, परंतु घरामध्ये पाणी शिरून जे होणार नुकसान आहे ते वेगळं. शेती पिकाचं तर विषय सोडा, पण जे घरात पाणी शिरलेलं आहे त्याचं पण योग्य वेळी लवकरात लवकर आणि योग्य प्रमाणात हातभार लागला पाहिजे प्रशासनाकडून. हेच आम्हाला या सोलापूर टाइम्सच्या टीमच्या वतीने वाटते. सोलापूर टाइम्समध्ये कॅमेरा पर्सन वैभवसह विजय पुजारी, सोलापूर टाइम्स, तरेटगाव.